नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. राज्य सरकारने प्रशासनाच्या माध्यमातून 2 दिवसापूर्वी एप्रिल महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले आहे. त्यामध्ये लगेचच 30 एप्रिल 2026 रोजी, बघा काय म्हणतोय, 30 एप्रिल 2026 रोजी राज्य सरकार प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर झाला आणि त्या शासन निर्णयामध्ये सामाजिक न्याय विशेष विभागाचे जे दिव्यांग पेन्शन योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना निधी किंवा पैसे वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर झाला. परंतु मित्रांनो, यापूर्वी जेवढेही शासन निर्णय जाहीर झाले त्या शासन निर्णयामध्ये तो जो निधी आहे, हा जी रक्कम आहे, ही रक्कम कोणत्या महिन्यासाठी असणार आहे, तो निधी कोणत्या महिन्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे, तो महिना त्या ठिकाणी मेन्शन केला जात होता. परंतु आजचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये महिना मंजूर केलेला नाही आहे. त्यामुळे अधिकृतपणे हा जो शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय मे महिन्यासाठी आहे की एप्रिल महिन्याचे जे राहिलेले लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे, याविषयी अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे. आज महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे, कार्यालयांना सुट्टी आहे, त्यामुळे आपला कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी होत नाही. परंतु लवकरच याविषयी अधिकृत माहिती दिली जाणार. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जर समजा तो शासन निर्णय हा राहिलेल्या एप्रिल महिन्याच्या लाभार्थ्यांसाठी असेल तरी आनंदाची बातमी आहे, किंवा हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय मे महिन्यासाठी जरी असला तरी आनंदाची बातमी आहे. परंतु मित्रांनो, आपल्या चॅनलवरती थोड्याच वेळामध्ये याविषयी अधिकृत माहिती दिली जाणार की हा जो निधी आहे किंवा हा जो पैसा आहे हा एप्रिलसाठी राहिलेल्या लाभार्थ्यांसाठी आहे की मे महिन्याच्या लाभार्थ्यांसाठी आहे. परंतु हा शासन निर्णय आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला माहीत असावा म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.